क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। कोल्हापूर येथे धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून दुसरी सत्यशोधक विश्व धम्म परिषद पार पडली। या परिषदेमध्ये साक्री तालुक्यातील चिंचपाडा या गावची आदिवासी कन्या चैताली छोटू पवार हिला ॲडव्होकेट कृष्णा पाटील साहेब साहित्यिक व विचारवंत सांगली यांच्या हस्ते राष्ट्रीय धम्म संगती 2024 पुरस्काराने सन्मानित करून गौरव करण्यात आला। चैताली छोटू पवार इयत्ता 4थी वर्गात शिक्षण घेते। आई रेखा छोटू पवार यांनी चांगल्या पद्धतीने आदिवासी समाजाला प्रबोधन करण्यासाठी चैतालीला घडवलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुद्धांच्या विचाराने जनतेला संबोधित करण्यात यावे। भौतिक सुखामागे धावण्याच्या तीव्र स्पर्धेतूनच मानसिक सुख हरवून बसण्याची वेळ आली आहे। किंबहुना युद्धापासून ते वैश्विक अस्वस्थतेपर्यंत जगभरात होत असलेल्या असंख्य नकारात्मक घडामोडींमुळेच आपण आपले मानसिक सुख हरवून बसलो आहोत। या सगळ्या प्रश्नांवर आणि मानसिक सुखापासून ते जगाच्या एकूणच कल्याणासाठी धम्मचिंतनाशिवाय पर्याय नाही आणि भगवान गौतम बुद्धांच्या धम्माचं चिंतन रुजवण्यासाठी व धम्मचिंतनांच्या व्यापक प्रचार प्रसारासाठी धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले। विविध मान्यवरांनी आपापले मत व्यक्त केले। प्रमुख पाहुणे म्हणून ॲडव्होकेट कृष्णा पाटील साहित्यिक विचारवंत सांगली, लक्ष्मण माळ विचारवंत व लेखक सोलापूर, भदंत एस संबोधी थेरो, आंध्रपाली शुद्ध विहार बुद्धवन, SP दीक्षित विचारवंत बुद्ध महासभा, शहाजी कांबळे ज्येष्ठ आंबेडकरवादी नेते कोल्हापूर, नीती उराडे सामाजिक कार्यकर्ता कोल्हापूर, ॲडव्होकेट करुणा विमल अध्यक्ष धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट कोल्हापूर उपस्थित होते। जय भीम, जय भीम। माझे नाव चैताली छोटू पवार, मी इयत्ता 4थी शिक्षण घेते, जिल्हा धुळे। मी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे प्रत्येक कार्यक्रम, व्याख्याने, प्रबोधने यांच्यामध्ये सहभाग घेत असते। आज मला खूप आनंद होत आहे की माझी राष्ट्रीय धम्म संगती पुरस्कारासाठी निवड झाली व अजून मला चांगलं काहीतरी काम करण्याची एक नवी प्रेरणा मिळाली। म्हणून सर्वप्रथम निवड समितीचे आभार मानते। बाबासाहेब हे एक असे नाव आहे की त्यांच्या नावातच त्यांची विशेषता आहे। बाबासाहेब म्हणायचे, मी पाहिजे तेवढा पैसा साठवू शकलो असतो। काय म्हणायचे बाबासाहेब? मी पाहिजे तेवढा पैसा साठवू शकलो असतो। हिरे, मोती, माणिक या बिछाण्यावर मी लोळू शकलो असतो, पण मी माझ्या समाजाला वाचवू शकलो नसतो। दीनदलितांचे तलवार होऊन गेले, अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेले। दीनदलितांचे तलवार होऊन गेले, अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेले। होते ते गरीब, पण ते या देशाचे कोहिनूर होऊन गेले। जग खूप रडवीत होते त्यांना, पण ते या जगाला घडवून गेले। वर्गाच्या बाहेर बसलीत होते त्यांना, पण ते आपल्यासाठी संविधान लिहून गेले। दौलत मिली किसी को तो धनवान बन गए, ताकत मिली किसी को तो पहलवान बन गए। दौलत मिली किसी को तो धनवान बन गए, ताकत मिली किसी को तो पहलवान बन गए। हम खुशनसीब वाले हो, हमें भिंजी मिल गए और हम इंसान बन गए। जय भीम। धन्यवाद चैताली यांनी। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।